नमस्कार मंडळी. दादा काहीच नाव दिसत नाही बाहेरून, आहे का ना? सरक सरक मध्ये जायचंय. चल बघा अंबा मातेचं मंदिर आहे. तर बघा आता किती छान आहे, एवढं सुंदर आहे ना. तर हे बघा सिंह काय ते बघा. आता आम्ही आहे ना इकडं जाता जाता म्हणलं चला, असं काही येणं होत नाही, चला म्हणलं जाता जाता दर्शन घेऊन जावं म्हणून आलो. तर धाराशिवचं हे मस्त छान अंबाबाईचं मंदिर आहे बघा. तर लई जुनं आहे. तरी चैत्र महिन्यामध्ये आहे का ना, चैत्र महिन्यात पौर्णिमाला इथं यात्रा भरते छोटी. पण जास्त लय महत्त्व आहे देवीचं, म्हणजे मला एवढं काही माहिती नाही जास्त, तरी पण लय मस्त एवढं मंदिर आहे ना. बाहेरून पण पटांगण आहे. चला तर नीट सर्वजण बघा किती छान आहे धाराशिवची आमची देवी अंबाबाई. तर हे बघा हे असं मंदिर आहे. किती असं त्या मूर्तीमध्ये असं तिथे बल्ब लावले असेल, किती सुंदर छान वाटायले ना. तर हे बघा या दरवाजा आहे आणि असं मध्ये जायचं इथून. इथे बघा पहिल्यांदा आहे नाही तर पालखी ठेवलेली. हे बघा चला आपण पाया पडूया. त्या यात्रेच्या टायमालाच पालखी निघत असते. इथं परड्या पण ठेवलेल्या आहेत, कारण परड्या कोणाला भरायच्या असते ना तर इथं येऊन भरत्याचं. तर हे बघा असं मंदिर आहे छान. इथं चिमण्या आहेत ना, ते चिलबिल चिलबिल चालू आहे चिमण्यांचं करायला. तर इथं बघा वर चिमण्या बसल्या आता, कारण सावलीसाठी बी आले असते ना गार सावलीला. तर हे बघा असं मंदिर आहे, कारण खूप छान लय महत्त्व आहे या मंदिराचं. बघा मी गंध लावून घेते. मैला लावायचं का मया? चला तर बघा आपण मध्ये जाऊया. बघा किती छान मंदिर आहे. हे बघा सर्वजण घ्या देवीचं दर्शन. हे बघा आमची अंबाबाई, देव बाप्पा खुशाल ठेवो. बघा अशी छान मूर्ती देवीची, मस्त व रूप कसं मराठी ह्याच्यासारखं केलंय. नाकामध्ये नत्तय, मळवट भरलाय छानसा, आणि गळ्यामध्ये सगळं घंटण, हे साखळीचा हार. हे बघा असं. तर बघा किती छान वाटायली ना देवी बघून घ्या सगळेजण, कारण धाराशिवला आलात ना तर नक्की मंदिरात तुम्ही दर्शन घ्यायला यायचं देवीचं. तर खूप छान वाटतं इथं आल्यावर, एकदम शांत वातावरण वाटतंय. बघा हे वरती असं बांधलंय. चला आता बाहेर पण इकडे पण छोटे दोन मंदिर आहेत. हे वर येऊ नको. तर इथं साईडलाच लगेच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे छोटंसं लगेच. तर अशा छान दोन अशा मूर्ती येतात. तर बघा किती छान वाटायला तर. आणि इकडं महादेवाचं आहे. तर बघा महादेवाची पण किती छान मोठी दंड पिंड आहे. तर बघा हे, आणि हे नंदी. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. चला बाहेर जायचं झालं ना तर एवढं पटांगण आहे बाहेर, पण सगळं लेकरं खेळायला तिथं सावली त्याच्यामुळं खूप पटांगण आहे. इकडे बघा त्यांचं ते परशुराम ते बाळ असतात ना तसं ठेवलेलं आहे तिथं छोटंसं असं बेड करून. तर हे बघा हे असं नवसाला पण खूप पावती म्हणतात देवी ही. असं रूम सारखं छोटंसं केलं. इकडं काय आहे बघूया आपण. इकडं पण इकडं दत्ताची मूर्ती आहे का, छान सगळं मंदिर आहे बघा. तर इकडं बघा आता सगळं हे दोन गेट आहेत, पलीकडं एक गेट इकडचं एक गेट. तर पूर्ण सगळं आहे ना, इकडं घरं पण आहेत. आणि तिकडं मारुती रायाचं मंदिर आहे ते छोटं बघा. सगळी साईडनं घरं आहे ती. हे आमचं धाराशिव. चला मंडळी बघितलं का सगळं मंदिर तुम्ही. तर म्हणलं चला जाता जाता एक आपण छोटासा व्हिडिओ काढू.
तर तुम्हाला पण बघायला भेटेन आमच्या धाराशिवचं एक आंबाबाईचं मंदिर छोटंसं, म्हणून म्हणलं काढावं. तर इथं पण भजन ते करण्यासाठी, भजन कीर्तन करण्यासाठी आणि एवढं पटांगण मागं दिसतंय बघा सगळं. तर असं एकदम छान आहे मंदिर. तर नक्की तुम्ही धाराशिवला आलात ना तर नक्की इथं ते दर्ग्याकडे म्हणतात तिकडं, तर इकडं मंदिर येतं हे. तर जुनं धाराशिव देशपांडे स्टँड म्हणजे एस टीचं जुनं स्टँड होतं ना तिकडे येतं हे. तर असं मेन रोडच्या आहे ना एक जवळ थोडे एक किलोमीटरचंच अंतर असेल, एवढं जवळ आहे म्हणजे मेन रोडपासून. तर नक्की धाराशिवला आलात ना तर नक्की दर्शन घेऊन जावा. लय मस्त छान देवी बघा आणि पाव केलं. तर हे बघा असं मंदिर आहे चांगलं सगळं. चला तर बाय मंडळी.